नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तुमच्या पूर्वपरीक्षा पार पडल्या, दुसरी की पण आलेली आहे, ठीक आहे। त्यानुसार बरेचसे विद्यार्थी जे आहेत आता मुख्यसाठी पात्र होणार आहे। सामान्य प्रशासन विभागात तुमच्या मागणीला सकारात्मकता मिळाली आहे। जी एग्जाम आहे, 1 कट ऑफ आहे, त्याच्याबद्दल सकारात्मक आहे असं ऐकण्यात आहे, ठीक आहे। सो त्याच्यामुळे कदाचित 35 प्लस जे असतील त्यांचा कट ऑफ येईल, ओके। सो जे काही चित्र आहे ते लवकरात लवकर ते काय होईल, क्लिअर होईलच। सो डोंट वरी, ओके। मी तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही की ते होईलच की नाही होणार, तर मूर्खपणा ठरेल, कारण की सरकार दरबारीचा जो निर्णय आहे झाल्यानंतरच तो आपल्याला कळतो। सो त्याच्यामुळे मी तुम्हाला खोट्या आशेवर ठेवणार नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या मागणीला 80% बळ मिळालं आहे की तुमची मागणी त्या ठिकाणी मंजुरात म्हणजे येणार आहे असं माझं ऐकण्यात आहे, ठीक आहे। सो आता चला, तर तुमची जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेला अनुसरून आपण काय करतोय की जो तुमचा माहिती अधिकाराचा अधिनियम आहे 2005, सो त्याच्यामध्ये 2011 ते 22 दरम्यान जवळपास आयोगाने 300 प्लस प्रश्न विचारून झाले आहेत, ठीक आहे। कारण की हा कायदा फार पूर्वीपासून अभ्यासक्रमात आहे। सो त्याच्यामुळे याच्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या पण त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, खूप दिसते। आणि विशेष म्हणजे डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे। जसा तुमचा सिलेबस तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला कायदे घटक आहे 5 मार्क्ससाठी। सो RTI RTS, मग RTI आणि RTS या कायद्यांचं वेटेज कसं असू शकते मी तुम्हाला एक सांगतो की याचं वेटेज जे आहे ते वेटेज याप्रमाणे असू शकतं की RTI वर जे येऊ शकतात ते 3 प्रश्न येतील, आणि RTS म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम त्याच्यावर पण स्वतंत्र सेशन मी घेईलच, ठीक आहे। सो त्याच्यावर 2 प्रश्न किंवा याच्यावर 2 प्रश्न आणि या कायद्यावर 3 प्रश्न असंही होऊ शकते, मात्र याची प्रश्नसंख्या ही 5च्या दरम्यान असेल, हे लक्षात असू द्यावे, ठीक आहे। सो आता सांगतो या कायद्याला, या घटकाला किती किती प्राधान्यक्रम द्यावा किंवा किती अग्रक्रम द्यावा या संदर्भात बोलतोय। त्याआधी थोडंसं इंट्रोडक्शन देतोय की मी 2020ला जे आहे PSI ची मुलाखत देऊन आलेला आहे। त्यानंतर 21 आणि 22 दोन्ही वर्षाचे माझे जे आहेत ना, तर ते रिझल्ट आहेत 2000 म्हणजे 140 प्लस मला कर सहाय्यकला दोन्ही वेळी स्कोरिंग आहे, ठीक आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखकला पण चांगल्या प्रकारात म्हणजे लीड सहित मला काय आहे त्या ठिकाणी मी उत्तीर्ण झालो आहे। हे सांगायचं कारण म्हणजे काय की मला हे नाही सांगायचं की मी कोणत्या एक्झाम पास केल्या वगैरे, मी हे सांगतोय की माझ्या यशात सर्वाधिक योगदान जे आहे ना हे कायद्यांचं आहे। ॲक्च्युली जर PSI जर बघितलं तर ते कायद्यांवरचा अभ्यास करूनच तुम्ही आत्तापर्यंत होत होते, 2022 पर्यंत असेल, पण त्याच्या पुढे हे 5 मार्क जे असतात ना हे लीडिंग क्वेश्चन असतात, लीड करतात तुमच्या अभ्यासाला, ठीक आहे। आणि एक लक्षात घ्या, कायदा एकदा तुम्हाला कळायला लागला की कायदा सहजपणे काय होतो, प्रश्न सुटतात आणि फारसे कठीण नसतातच। चला सुरुवात करूया आता तुमच्या प्रश्नांकडे, व्यवस्थित लक्ष द्या। आता आपण काय करतोय की प्रश्नसंच त्याच्या आधी मी तुम्हाला एक बातमी देतो आनंदाची की लवकरच आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीचं RTI आणि RTIचं बुक पब्लिश होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला ते वितरित झालेलं दिसेल, ओके। सो त्याची डेट वगैरे हे तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल, ठीक आहे। सो आता एक लक्षात घ्यायचं की सर्वात पहिले आपण प्रश्न बघतोय, ओके। पहिला प्रश्न बघा काय आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल, ठीक आहे। प्रश्न कमी जरी झाले तरी तुमचा कायद्याचा प्रत्येक अंग त्या ठिकाणी कंप्लीट झाला असेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो। राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा कोणाला उद्देशून देतात? लक्षात ठेवायचं, एक प्रोटोकॉल असतो। जर बॉडी संविधानिक किंवा वैधानिक असेल तर ज्याच्या नावानं कारभार चालतो ना त्यालाच त्याने राजीनामा दिला पाहिजे। आणि नियुक्त्या पण नॉर्मली भारतात एक प्रोटोकॉल आहे की तुम्हाला ज्या व्यक्तीनं नियुक्त केलं त्याला तुम्ही राजीनामा दिला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठाकडे राजीनामा दिला पाहिजे, ओके, असं आहे। सो लक्षात ठेवायचं आता बघा की जर राज्य मुख्य आयुक्त आहे, सो याची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात। मग याला या ठिकाणी पदावरून सुद्धा कोण काढत असतील तर त्या ठिकाणी म्हणजे राजीनामा कोण काढत असेल तर राज्यपाल, ओके। सो राजीनामा आपला राज्यपालाकडे देतात, मुख्यमंत्री हे तर शक्यच नाही। त्याच्यानंतर मुख्य माहिती आयुक्त हा तर जरा वेगळाच उद्देश आहे, ओके, वेगळाच प्रश्न येतो। आणि हा जो आहे राष्ट्रपती, तर राष्ट्रपती हा पण एक वेगळा मुद्दा येतो। सो लक्षात ठेवायचं, आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर काय रचना असते, ओके। रचनेच्या संदर्भात सांगतो की या कायद्याचं कलम 15 जे आहे, 15 मध्ये काय आहे, जो स्टेटचा इन्फॉर्मेशन कमिशन आहे त्याच्या संदर्भात बोललेला आहे। इथं सांगितलं आहे की हे जो आहे याची स्थापना, या इन्फॉर्मेशन कमिशनची स्थापना कोण करेल तर त्या ठिकाणी राज्य सरकार करते। राज्य सरकार काय करेल, त्या ठिकाणी अधिसूचना काढेल आणि राज्य शासन करेल। ॲक्च्युली राज्य सरकार शब्द वापरत नाहीत, राज्य शासन हा शब्द वापरत असतात।
ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रचना कशी असेल, कंपोजिशन कसं असेल, तर लक्षात ठेवायचं हे कंपोजिशन असतं, एक असतो तो असतो स्टेटचा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि मॅक्झिमम 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त असणार नाही. शब्दावर लक्ष द्या, 10 पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे मॅक्झिमम 10 काय असतील, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर असतील. ओके. यांची नियुक्ती जी आहे बघा, लक्ष द्या, यांची नियुक्ती म्हणा, यांची शपथ म्हणा किंवा याचा राजीनामा म्हणा, हे सर्व जे आहे किंवा यांना पदावरून दूर करणे असाल, ठीक आहे, पदमुक्त करणे असाल, हे सर्व कोण करतात माहिती आहे का, हे करतात तुमच्या राज्याचे राज्यपाल, संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा नियुक्ती होते, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या, नियुक्ती होते तेव्हा एक त्रिसदस्यीय सिलेक्टिंग कमिटी असते, त्रिसदस्यीय निवड मंडळ. ओके. आणि या त्रिसदस्यीय निवड मंडळात कोण असतं, तर लक्षात ठेवायचं याचे जे अध्यक्ष असतात हे असतात सीएम असतो, एक असतो विधानसभेचा अपोजिशन पार्टी लीडर, ठीक आहे, विरोधी पक्ष नेता. जर विरोधी पक्ष त्या ठिकाणी नसेल तर दुसऱ्या पार्टीचा असेल. आणि एक सदस्य जो असतो, एक हा राज्याचा कॅबिनेट मंत्री असतो, ठीक आहे, राज्य सरकारमध्ये असणारा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. आणि जो कोण नॉमिनेटेड केला असतो, सीएमने नॉमिनेटेड केला असतो. शपथ जर म्हटलं तर यांची शपथ जी आहे ही पहिल्या अनुसूचीत दिली आहे. या कायद्याची जी पहिली अनुसूची आहे, या पहिल्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना दिला आहे. राजीनामा राज्यपालाकडे देतात. आणि पदमुक्ती लक्षात ठेवायचं, यांची पदमुक्ती होते गैरवर्तन, अकार्यक्षमता, ठीक आहे, त्याच्यानंतर दिवाळी म्हणजे दिवाळखोरी म्हणतो आपण त्याला, दिवाळी म्हटल्यापेक्षा दिवाळखोरी, ठीक आहे, नादारी, विकलांगता, अकार्यक्षमता. सो या कारणावरून त्याला दूर केलं जातं. लक्षात ठेवायचं, सहज दूर केले जाते का नाही, आधी यांची चौकशी कोण करेल, सर्वोच्च न्यायालय करेल. आणि सर्वोच्च न्यायालयानं चौकशी केल्यानंतर हे जर त्यांना सिद्ध दोषी आढळले, सिद्ध दोषी म्हणजे काय असते रे, की दोषी आढळणे, सिद्ध दोषी आढळले तर मग यांना राज्यपाल पदावरून दूर करतात. यांचा कार्यकाल किती आहे लक्षात ठेवायचं, 3 किंवा 65 वर्ष, एक तर 3 वर्ष किंवा 65 वर्ष, जे आधी घडेल ते, हे लक्षात असू द्या. आणखी एक दुसरं तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचं, आधी जो कार्यकाल होता ना हा 5-65 होता. सरकारनं 2019 ऑक्टोबर 2019 मध्ये मोठ्या सुधारणा केल्या आणि यांचा कालावधी केला. लक्षात ठेवायचा, यांचा कालावधी हा केंद्र सरकार ठरवत नाही, राज्य सरकार ठरवत नाही, तर केंद्र सरकार ठरवते. कोण ठरवते, केंद्र सरकार. का बरं रे, तर लक्षात ठेवायचं यांच्या कार्यकालात समानता असली पाहिजे. बिहार असो, यूपी असो, महाराष्ट्र असो, कोणी असो, सो त्यांच्यात समानता असली पाहिजे. आलं लक्षात. सो हे एक मुद्दा लक्षात ठेवा, बाजूला होतो, लिहून घ्या. आता एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. मग राजीनामा कोणाकडे, राज्यपाल. नियुक्ती, शपथ, राजीनामा. ओके, चलो पुढे. नंबर नेक्स्ट, माहिती अधिकार नियमाखाली अर्ज केलेल्या तारखापासून मागील किती वर्षापूर्वीची माहिती मिळवता येते. एक लक्षात ठेवायचं, हा कायदा काय म्हणतो, हा प्रश्न जरा 2 सेगमेंटमध्ये विचारला गेला आहे आयोगामध्ये. किती वर्षापूर्वीची माहिती मिळवता येते आणि मिळवता येत नाही. ॲक्च्युअलमध्ये कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 20 वर्षापूर्वीची माहिती मिळवता येते असं दिलं आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, भारतात कोणतीही जर गोष्ट असेल, म्हणजे इथं काय सांगितलं आहे की समजा 20 वर्षाच्या पूर्वी एखादी घटना घडली असेल, एखादा प्रसंग घडला असेल किंवा एखादी बाब उद्भवली असेल, सो हे जर 20 वर्षाच्या आधीची असेल तर याच्याबद्दल माहिती मिळवता येते, कारण की 20 वर्षानंतर त्या माहितीची गोपनीयता नष्ट होते. ओके, सो 20 वर्ष कालावधी. आणि एक लक्षात ठेवा की हा कालावधी या घटनेला, फॉर एक्झाम्पल एखाद्या बाबरी मस्जिदचा वाद आहे समजा, बाबरी मस्जिदचा वाद समजून घेऊ 91 मध्ये वगैरे झाला आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती मागवायची आहे आणि आता प्रश्न उद्भवला की खरंच त्याला 20 वर्ष झाले की नाही, असा वाद उत्पन्न झाला असेल तर त्यावर अंतिम निर्णय कोण घेईल, त्या ठिकाणी केंद्र शासन घेईल. कोण रे बाबा, केंद्र शासन. सो मी तुम्हाला काय सांगतोय की हे लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काय होतील, कव्हर होतील. ओके, चला आता बघा, लक्ष द्या की काय आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर माझा या कायद्याच्या संदर्भात म्हणजे संयुक्त गट ब क ज्या परीक्षा अराजपत्रित, त्यासाठी हे जे 2 तुमचे कायदे आहे RTI आणि RTS, याच्या संदर्भात एक मी कोर्स फॉर्म केला आहे जो 199 रुपयात आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कायद्याची डिटेल माहिती देण्यात आली आहे आणि विथ ट्रिक्स, आणि सोबतच काय सगळं PYQ ॲनालिसिस सुद्धा मी त्या ठिकाणी केला आहे. सो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे, माझ्या कोर्सवर जायचं आहे आणि माझा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. ओके, चलो आता नंबर नेक्स्ट, तिसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, केंद्र सरकारद्वारे स्थापित
ठीक आहे, केंद्र सरकारद्वारे स्थापित गुप्त वार्ता व सुरक्षा संघटनांना माहिती अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्काचे उल्लंघन याच्या अभिकथनाच्या संदर्भात लागू आहे. ठीक आहे, काय मुद्दा आहे एकदा समजून घ्या, मग प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. ओके, चला बघा, हा कायदा आहे ना, या कायद्याच्या संदर्भात नेहमी एक मी काय सांगत असतो, ज्यांनी माझी एक्सप्लेनेशन वगैरे बघितले किंवा क्लास केला आहे त्यांना माहिती आहे, मी नेहमी 3 गोष्टी सांगत असतो की तुमच्या घरी काय आहे, एक लहान बाळ आहे, लहान बाळ आहे, तुमच्या घरी आले पाहुणे आणि त्या बाळाला काय जे पाहुण्यांना केलं ते त्याला पाहिजे, किंवा असं म्हणा की तुम्ही पोस्ट तुम्हाला मिळाली आणि त्या पोस्ट नंतर तुमचा काय झाला, तुमचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम चालू झाला. ठीक आहे, आता कांदे पोह्यांसाठी तुम्हाला कोणीतरी बघायला वगैरे आलं. सो आता 3 गोष्टी आहेत. ओके, तुमच्या घरी जे बालक आहे, या बालकाची काय डिमांड आहे की जे तुम्ही काय केलं, ठीक आहे, जे तुम्ही यांना देताय, त्या पाहुण्यांना देताय, तेच काय पाहिजे बाबा, ते मला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पाहुण्यांना जे पोहे केले ते मला पाहिजे. आता तुमच्या घरी 3 गोष्टी आहेत, समजून घ्या. ओके, सो तुमच्या घरी काय झालं, तुमच्या घरी पहिल्यांदा जे तुम्ही पोहे केले, तर सो ते पोहे कसे केले की जे लाल तिखट घालून केले. ओके, सो तुम्हाला वाटत असेल सर मधात कुठे कांदे पोह्यांचा आला, तर लक्षात घ्या काय झालं, तुमच्या घरी पाहुण्यांसाठी जे पोहे केले ते लाल तिखट काढून केले, म्हणजे त्या पाहुण्यांना आवडतं. ठीक आहे, की बाबा ते काय कोल्हापूर वगैरे साईडचे आहे, फार तिखट खाणारे लोक आहेत. सो अशा प्रकारे मग लाल केले. सो बालकांना देऊ शकतो का आपण, हे नाही देऊ शकत. मग लक्षात ठेवायचं, काही जो प्रकार आहे, काही प्रकारची माहिती आहे या पोह्यांप्रमाणे आहे, जे कोणालाच देता येत नाही. ओके, मग आपण काय केलं, ते फार रडून राहिलं, सो आपण काय केलं, त्याच्यासाठी स्पेशल पोहे केले, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, तिखट नावाचा प्रकारच टाकला आणि फक्त पोहेच आहे, हळदीने तयार केलेले पोहेच आहे. सो ही अशी माहिती आहे जी सरसकट देता येते. समजलं का, ही 100% नाकारता येते, ही सरसकट देता येते. आणि तिसरा प्रकार की त्या पाहुण्यांनी तुम्हाला 3रा दिवस मागितला, म्हणजे नेक्स्ट दिवस दिला पसंती झाल्यानंतर. सो अशा वेळेस तुम्ही काय केलं, तुम्ही पोहे त्यांना केले आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरचं बाळ तुम्हाला पोहे मागतं. सो तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, त्यांच्यासाठी एक सोय केली की हे पोहे जे आहे ना, हे लाल नाही केले, सो या ठिकाणी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या असं समजू. आता लक्षात ठेवायचं, आता मी तुम्हाला 3-4 कलमांबद्दल सांगतोय. या कायद्याचं कलम 7 असं म्हणतं, तुमच्याकडे जी माहिती आहे ती सगळीच्या सगळी माहिती द्या. म्हणजे जी माहिती संसदेच्या सदस्यांना किंवा जी माहिती संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला नाकारता येत नाही, ती माहिती तुम्हाला नाकारता येत नाही, माहिती सरसकट द्या. ओके, सो सरकार काय करेल, जेवढी माहिती देण्यासारखी आहे तेवढी माहिती सरसकट देऊन टाकेल. या कायद्याचं कलम 8 आणि 9 बघा काय म्हणतं. कलम 8 मध्ये 10 मुद्दे दिले आहेत. देशाची सुरक्षितता, परराष्ट्राकडून मिळालेली माहिती, देशाचं सार्वभौमत्व, किंवा एखाद्याकडून विश्वासपूर्ण माहिती मिळाली, किंवा एखाद्याच्या कॉपीराईटचं उल्लंघन होत असेल. सो अशी माहिती 10 मुद्द्याच्या संदर्भात तुम्ही माहितीला नकार देऊ शकता. कळलं का. आणि 9 असं म्हणतं, जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्यात जर कॉपीराईटचं उल्लंघन होत असेल तर ती माहिती तुम्हाला नाकारता येते. फॉर एक्झाम्पल आदर पुनावाला, सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संदर्भात माहिती आहे, ती माहिती दिल्यामुळे त्याच्या कॉपीराईटचं उल्लंघन होऊ शकतं, अशी माहिती नाकारता येते. समजलं का. आणि एक नवीन प्रकार आहे, सो ते आहे कलम 10. याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी. सेव्हरॅबिलिटी म्हणजे पृथक्करणीयता. पृथक्करणीयता म्हणजे काय असते रे, पृथक्करणीयता म्हणजे असा मुद्दा की माहिती बघा इथं काय आहे, काही देण्यासारखी आहे, काही नाही देण्यासारखी आहे. सो आपण काय करायचं, हे विभाजन करायचं याचं. हे बघा, पृथक्करणीयता म्हणजे विभाजन करणे. विभाजन म्हणजे काय की लक्षात घ्या, काही माहिती आहे जे देण्यासारखी ती द्यावी. ठीक आहे, देण्यासारखी माहिती काय करावी, द्यावी, आणि जी देता येत नाही त्याला नकार द्यावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे 100 पानाचा, त्यातली 50 पानं जर देता येत असेल तर देऊन टाकले पाहिजे आणि बाकीच्याला नकार द्यायचा. म्हणजे त्याचं काय करायचं, पृथक्करणीयता करायची. कळलं का. चाळणीत नाही का गहू गाळतो आपण, खडे खडे वर राहतात. खडे म्हणजे न देण्यासारखी माहिती आणि गहू म्हणजे देण्यासारखं. सो असे 3 मुद्दे आहेत. आलं लक्षात, सगळे मुद्दे आले का लक्षात. आणि एक पुढे लक्षात ठेवायचं, या कायद्याला 2 अनुसूच्या आहेत. एक आहे अनुसूची 1. अनुसूची 1 मध्ये काय शपथ दिली आहे, म्हणजे हे जे लोक शपथ घेतात याचा शपथेचा नमुना दिला आहे. आणि अनुसूची 2 आहे, याच्यामध्ये काय आहेत, याच्यामध्ये गुप्त वार्ता. ठीक आहे, गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना आहेत. म्हणजे देशाच्या ज्या सुरक्षा संघटना आणि गुप्त वार्ता संघटना आहे, फॉर एक्झाम्पल IB आहे, रॉ आहे, ठीक आहे, इंटेलिजंट युनिट आहे. ठीक आहे, सो आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी ED आहे. ठीक आहे, किंवा कोणत्याही संस्था, SSB आहे, आर्मी आहे, BSF आहे. सो अशा कोणत्याही संस्था जर असतील आणि या संस्थेच्या संदर्भात माहिती असेल, म्हणजे अनुसूचित 2 मध्ये ज्या संस्था दिल्या आहेत
एकूण 26 संघटना दिल्या आहेत, 26 संस्था दिल्या आहेत. ज्या कशा संदर्भात आहे, गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना, याच्यातली माहिती देता येत नाही. आरटीआयच्या कक्षेत ह्या संघटना येत नाही, तर आरटीआय करू शकत नाही. पण सांगतो या, लक्षात ठेवा, पण जर या संघटनांवर 2 आरोप असतील, कोणते? मानवी हक्काचे उल्लंघन, लक्षात ठेवा रे, यावर प्रश्न येतो, मानवी हक्काचे उल्लंघन, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार. ह्या 2 गोष्टीचे जर यांच्यावर आरोप असेल तर इथं हे आरटीआयच्या कक्षेत येतात. तसे नॉर्मली आरटीआयच्या कक्षेत आहेत का? अरे बोल, आहे का? यस ऑर नो, आहे का? नाही. पण सर 2 केसमध्ये आरटीआयच्या कक्षेत आहे, दॅट इज मानवी हक्काचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार. मग काय करायचं सर? आरटीआय दाखल करायचा आहे, तर जो सेंट्रलचा इन्फॉर्मेशन कमिशन आहे, केंद्रीय माहिती आयोग आहे, याची पूर्व परवानगी घ्यायची. काय करायचं? चला बोला माझ्या मागे. अभ्यासिकेत असाल तर मनातल्या मनात बोला, घरात असाल तर जोरात बोला. घरच्यांनाही प्राऊड वाटेल की माझा मुलगा अभ्यास करतोय, मुलगी अभ्यास करते. सो जर या 2 आरोप असतील या संघटनांवर, तर सेंट्रलचा जो इन्फॉर्मेशन कमिशन आहे त्याची पूर्व परवानगी घ्या आणि मग आरटीआय टाका. यांनी माहिती किती दिवसात दिली पाहिजे रे? किती रे? 45 दिवस. किती दिवस? 45 दिवस. 45 डेज, 45 दिवसात माहिती दिली पाहिजे. कळलं का? मी बाजूला होतो, लिहून घ्या. ओके, चलो समजलं. मग मला सांगा, अनुसूची 2 मध्ये 26 संघटना आहे, त्यांना हा कायदा लागू नाही. मात्र मानवी हक्काचं उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर आरटीआय दाखल करता येते आणि ती माहिती त्यांनी 45 दिवसात दिली पाहिजे. आलं लक्षात? चलो. सो ज्यांनी माझ्या लेक्चर केले आहेत त्यांना माहिती आहे की आपण काय करतो, एका पॉइंटला सर्वांगीण बघतो. म्हणजे पीवायक्यू अनालिसिस याला म्हणतात. पीवायक्यू अनालिसिस म्हणजे असं नाही 4 ऑप्शन बघणे, उत्तर बघणे आणि कुठून आलं हे नाही. पीवायक्यू अनालिसिस म्हणजे तो मुद्दा संबंधपणे समजून घेणे. आलं का लक्षात? सो पीवायक्यू अनालिसिस कसं करावं असे बऱ्याच साऱ्या कमेंट असतात किंवा बरेच सारे मेसेजेस ऑफलाईन ऑनलाईन मध्ये विचारतात. सो दॅट इज पीवायक्यू अनालिसिस. आलं का लक्षात? चलो आगे बढ़ेंगे. माहिती अधिकाराचा अधिनियम, खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे बघा, लक्ष द्या. या कायद्याचं कलम 3 आहे. कलम 3 म्हणजे तिसरं अक्षर आहे सी फॉर सिटीझन, सी फॉर सिटीझन ऑफ इंडिया. आणि हा माहिती अधिकाराचा अर्ज फक्त कोणाला दाखल करता येते? सो फक्त जे सर्व भारतीय नागरिक आहे यांनाच करता येते, इतर लोकांना नाही. लक्षात ठेवा, विदेशी व्यक्ती आरटीआय दाखल करू शकत नाही, इतर राष्ट्रांचे दूत करू शकत नाही. ठीक आहे, फक्त भारतीय व्यक्ती, ओनली इंडियन सिटीजन ते काय करू शकतात. कोणतं कलम? कलम 3 चा कोड काय? सिटीजन. ओके, चलो नंबर नेक्स्ट. एक केस सांगतो तुम्हाला, सुभाषचंद्र अग्रवाल वर्सेस, ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस अँड अदर्स, 6 पक्ष, राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भातला मुद्दा आहे. तिथं काय उद्भवला होता की राष्ट्रीय पक्ष जे आहेत, राष्ट्रीय पक्ष किंवा राजकीय पक्ष हे आरटीआयच्या कक्षेत येतात का? सो त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे सुभाषचंद्र अग्रवाल वर्सेस इंडियन नॅशनल काँग्रेस अँड अदर्स या केसमध्ये सरळ सांगितलं की प्रत्येक राष्ट्रीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाने आपला जनमाहिती अधिकारी नियुक्त करावा, म्हणजे ते आरटीआयच्या कक्षेत येतात. कळलं का? चलो आगे बढ़ेंगे. माहिती अधिकारात एकूण किती कलम आहेत तर बघा, लक्ष द्या. या कायद्यात एकूण 31 कलम आहेत. किती कलम आहेत रे? या कायद्यात किती कलम आहेत? सर या कायद्यात 31 कलम आहेत. चल लक्षात घे. हा जो कायदा आहे हा कायदा 2005 चा आहे. 2005 चा हा कितवा कायदा आहे? 22वा कायदा आहे. मी तुला आधी प्रॉमिस केलं की जर तू हे एक्सप्रेशन व्यवस्थित बघितलं सो तुला काय होईल, बऱ्या प्रमाणात पीवायक्यू अनालिसिस काय असेल समजलं. हा 2005 चा काय आहे? 22वा कायदा आहे. कोणत्या कायद्याच्या ऐवजी आला तर लक्षात घे, जो माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम आहे. बघा लक्ष द्या, अटल बिहारी वाजपेयी सरकारनं कोणता अधिनियम केला होता? माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम. कोणता केला होता रे? माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम केला होता. कधीचा? 2002 चा. याच्या ऐवजी आपण काय आणला? हा रद्द केला. या कायद्याचं कलम, आरटीआय कायद्याचं कलम 31 तेच म्हणतं. आरटीआय 2005 कलम 31 काय म्हणतं की माहिती स्वातंत्र्याच्या अधिनियमाच्या ऐवजी हा कायदा येईल. या कायदा हे म्हणजे काँग्रेसनं भारतीयांना केलेलं प्रॉमिस होतं. काँग्रेसनं सरळ सांगितलं होतं, आम्ही सत्तेत आलो, किमान समान कार्यक्रमात सांगितलं होतं, आम्ही सत्तेत आलो की लगेच तुम्हाला आरटीआय कायदा आणू, अटल बिहारीजींच्या या कायद्याच्या विरोधात. मग लक्षात ठेवायचं, डिसेंबर 2004 ला हे बिल काय झालं? संसदेत सादर झालं. ठीक आहे, हे संसदेत संमत कधी झालं तर लक्षात ठेवायचं, संसदेत संमत झालं मे 2005 ला.
राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी कधी केली, तर या कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली 15 जून 2005ला आणि 15 जूनला हा कायदा अंशतः अस्तित्वात आला. अंशतः म्हणजे काय, थोड्या प्रमाणात. जर संविधान नाही का 26 नोव्हेंबरला काही कलम लागू झाले होते 15, आणि काही कलम जे आहेत, ओके, सो काही कलम जे आहेत ना, हे कलम एक मिनिट फक्त, ठीक आहे, काही कलम जे आहेत ना, हे कलम कधी आले होते, हे पूर्णतः म्हणजे 26 जानेवारीला. सो अंशतः कोणकोणते कलम लागू झाले होते बघा, 4चं 1 लक्षात घे रे, 5चं 1 आणि 2, ओके, त्याच्यानंतर 12 13 असं लिहायचं, 12 लिहायचं, 13 लिहायचा, एक जागा सोडायची, तिथं 14च्या ऐवजी 24 लिहायचं, नंतर 15 लिही, 16 लिही, नंतर 2 जागा सोड आणि तिथं 17च्या ऐवजी 27 लिही आणि 18च्या ऐवजी 28 लिही. हे 9 जे कलम आहेत, हे कलम जे आहेत ना, हे कायदा ज्या दिवशी संमत झाला त्या दिवशी लागू झाले, ओके. आणि दुसरं, हा कायदा देशात अंमलात कधी आला, म्हणजे पूर्णतः कधी लागू झाला, तर लक्षात घ्या 120 दिवसानं. सरळ प्रश्न विचारतात, हा कायदा अधिनियमित झाल्यापासून किती दिवसांनी अंमलात येईल, तर 120 दिवस. उत्तर काय आहे, 120 दिवस. आणि ती तारीख कोणती आहे, 12 ऑक्टोबर 2005. आलं लक्षात. सर मग इतकं का सांगितलं, तर हे कायद्याची प्रारंभिक माहिती आहे. या कायद्यामध्ये 6 प्रकरण आहेत. किती प्रकरण आहेत, प्रकरण आहेत 6. या कायद्यात कलम किती आहे, सेक्शन, तर या कायद्यात कलम आहेत 31, ठीक आहे. या कायद्यात अनुसूची किती आहेत, तर आधीच सांगितलंय, अनुसूची आहेत 2. कोणत्या 2 अनुसूची आहेत रे, अनुसूची 1 मध्ये काय आहे, शपथेचा नमुना, आणि अनुसूची 2 मध्ये काय आहे, त्या ठिकाणी आहेत विविक्षित संघटना. कोणत्या, गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना. या कायद्याला 3 जोडपत्र आहेत, म्हणजे कायद्याला नाही, सरकारनं तयार केले 3 जोडपत्र, अ, ब आणि क. जोडपत्र म्हणजे नमुने असतात. 1 मध्ये आहे अर्जाचा नमुना, ठीक आहे. दुसरं इथं आहे प्रथम अपीलाचा नमुना, जे प्रथम अपील असतं ते, ठीक आहे, त्याचा नमुना, ओके. आणि इथं आहे द्वितीय अपीलाचा नमुना. कळलं. असं ह्या कायद्याची काय आहे, प्रारंभिक माहिती आहे. कळलं का, सगळं एकूण एक प्रश्न ओरिएंटेशन आहे. असं नाही की मी तुम्हाला फक्त काहीतरी वेगळं सांगतोय. माझ्या लेक्चरमध्ये प्रत्येक गोष्ट फक्त काय असते, एक्झाम ओरिएंटेशन असते. सो याच्याकडे लक्ष द्या, ओके. चलो बघा, आपण काय करतोय की जी तुमची मेन्स आहे 2023ची, त्या संदर्भात आपण मुख्य परीक्षासाठी तुमची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ओके. सो महाराष्ट्र राजपत्रित अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023, त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्याचं टार्गेट आहे 2 सप्टेंबरला होणारी ग्रुप बी आणि 9 सप्टेंबरला होणारी काय, ग्रुप सी, ठीक आहे. सो याच्या संदर्भात मराठी आणि इंग्लिश अशा बायलिंग्युअल अशा प्रकारात आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. या टेस्ट सिरीजमध्ये, ठीक आहे, जे तुमचे भाषेचे पेपर आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्रजी, मराठीला शंकर सर आणि इंग्रजीला जे आहेत ह्या आशिष सर, प्रचंड अनुभवी व्यक्ती आहेत. सो हे व्यक्ती काय करतील, तुम्हाला त्या ठिकाणी हे शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देतील. त्यानंतर पेपर 2 जो आहे, ज्याला तुम्ही सामान्य अध्ययन किंवा GS म्हणता, त्यामध्ये इतिहास, अर्थव्यवस्था आणि विज्ञान, सो सागर सर स्वतः घेतील. त्यानंतर राज्यव्यवस्था, भूगोल आणि RTI RTS कायदे सेक्शन मी घेईल, ओके. पर्यावरण आणि चालू घडामोडी पराग सर घेतील. त्यानंतर RTI RTS अँड ICT आणि रिमोट सेन्सिंग हे अक्षय सर घेतील. त्यानंतर अंकगणित आणि सांख्यिकी हे राहुल सर, आणि बुद्धिमत्ता आणि आकलन कोण घेतील, ज्ञानेश्वरी मॅडम घेतील. याची विशेषता अशी की या कायद्यामध्ये या ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचे जे पेपरची संख्या आहे ही जवळपास 21 आहे. सो याच्यामध्ये आपण काय करतोय, याच्यामध्ये तुमचे 11 पेपर हे तुमचे भाषेचे असतील आणि 10 जे प्रश्न आहेत ना ते असतील तुमचे GSचे, ओके. सो प्रत्येक याच्यावर 4-4 तास असं तुम्हाला एक्सप्लेनेशन डिटेल जसं आपण घेतोय ना आता त्या प्रमाणात, ठीक आहे. सो त्याचं शुल्क फक्त 1500 आहे. एक तर ऑफलाईन आणि ऑनलाईन, जे लोक इथले असतील किंवा ज्यांना ऑफलाईन लावायचे ते ऑफलाईन लावू शकता किंवा ऑनलाईन. सो अशा हायब्रिड प्रकारात आपण लॉन्च केली आहे, ओके. चला मूळ मुद्द्याकडे येऊया परत. प्रश्न क्रमांक 6, फक्त 1 मिनिट द्या मला, ओके. प्रचंड काय होऊन राहिलं माहिती का, प्रचंड उकाळा जाणवून राहिला, ओके. चलो बघा, आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अर्जदाराने कोणतेही नुकसान, म्हणजे अर्जदाराचं जर कोणतंही नुकसान झालं किंवा हानी जर झालं तर सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश कोण देऊ शकते, ठीक आहे. आता बघा काय असते
की तुम्ही RTRTS कशासाठी भरता, तुमच्या मागणीसाठी. आणि जर त्या मागणीमुळे तुमचं जर नुकसान होऊन राहिलं असेल, म्हणजे तुम्हाला माहिती जर दिली असती तर तुमचं नुकसान टाळलं गेलं असतं, पण त्याने जनमाहिती अधिकाऱ्याने काय केलं, माहिती दिली नाही, त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालं. अशा वेळेस ती नुकसान भरपाई तुम्हाला देण्यात यावी, असा कोण देईल मला एक सांगा. केंद्रीय जनमाहिती आयोग आहे का? अशा नावाचा आयोगच नाही. ठीक आहे का जनमाहिती आयोग? नाही. सो ऑप्शन गेलं. राज्यपाल देऊ शकतात का? नाही, कारण की आयोगच तर त्यासाठी बसलाय. आता दोन बघा, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग आणि एक राज्य जनमाहिती आयोग. म्हणजे इथं कोण आहे? इथं करिश्मा करीना दोन्ही दिल्या, इथं फक्त करीना दिली आहे. मग मला सांगा की हे केस जर केंद्राच्या बाबतीत असेल तर केंद्रीय आयोग देईल, राज्याच्या बाबतीत असेल तर राज्य आयोग देईल. म्हणजे दोघांनाही आहे, लक्षात ठेवायचं. असं जर असेल ना तर आयोगानं ते तुम्हाला इलॅबोरेट करून दिलं. सो ते उत्तर यायला पाहिजे. ओके, नुकसान भरपाई देऊ शकते. आणि लक्षात ठेवायचं, हा जो आयोग असतो याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजे भारतात जी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आहे त्याच्याद्वारे दिलेले अधिकार. मग त्या अधिकारामध्ये कशाचा समावेश होतो? साक्षीवर शपथ पुरावा घेणे किंवा शपथेवर साक्षी पुरावा घेणे, समन्स काढणे. ठीक आहे, त्याच्यासोबतच आणखी काय आहे की जर तुम्ही बघितलं तर कागदपत्रांची तपासणी करणे. ठीक आहे, कागदपत्र हजर करण्यास कोणत्याही कार्यालयाला भाग पाडणे. ठीक आहे, आणि शास्ती करणे, द्रव्यदंड करणे, कारावास नाही. या कायद्यामध्ये कारावास होत नाही. या कायद्यात दंड किती होतो माहिती आहे का जनमाहिती अधिकाऱ्याला? माहिती जर फेटाळली असेल तर 250 रुपये दिवसाप्रमाणे, जितका विलंब केला तितका दिवस. ओके, किंवा जास्तीत जास्त 25,000. मग 250 रुपये प्रतिदिन ते 25,000 इतका दंड होऊ शकतो. पुढे बघा, केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी म्हणजे काय असते? केंद्राचं जे ऑफिस आहे, फॉर एक्झाम्पल आहे इन्कम टॅक्स ऑफिस. आता इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जो RTI ऑफिसर असेल त्याला म्हणायचं केंद्रीय जनमाहिती अधिकारी. ओके, त्याला म्हणतो सेंट्रलचा PIO, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. आणि स्टेटचा ऑफिस असेल त्याला SPIO. फॉर एक्झाम्पल तहसील आहे त्या ठिकाणी तहसील. ओके, सो याच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात अपील करता येते? ओके, सो आता एक लक्षात घ्या, याचं उत्तर देण्याच्या आधी मी तुम्हाला थोडासा फ्लो चार्ट सांगतो जेणेकरून तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी मदत होईल. ओके, चलो आगे बढ़ेंगे. बघा काय असतं नॉर्मली, याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. आता बघा, तुम्ही काय करताय, तुम्ही माहितीचा अर्ज करताय. ठीक आहे, तुम्ही अर्ज लेखी केला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केला पाहिजे. लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक. तुम्ही तोंडी सांगू शकता का? नाही. तोंडी अर्ज करणे या कायद्यात शक्य नाही. तोंडी अर्ज करता येत नसतो. तोंडीचे व्यवहार चालतील का? तोंडी जर व्यवहार केला, तुमच्याकडे पावती नाही, तुम्ही कोणाकडे हे कराल? अपील कराल. सो लक्षात ठेवायचं, तुम्ही अर्ज केला, अर्ज कोणाकडे करत असता? अर्ज करत असता तुम्ही PIO कडे, म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे. ओके, मग आता हा काय करतो? हा तुमचा अर्ज स्वीकारतो. समजा यानं अर्जाचा स्वीकार केला आणि ज्या दिवशी याला अर्ज प्राप्त झाला त्या दिवशीपासून काउंटडाऊन चालू होतं. नॉर्मली त्यांना सर्वसाधारण परिस्थितीत 30 दिवसात माहिती दिली पाहिजे. तुमच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात माहिती असेल तर 48 तासात दिली पाहिजे. कळलं का? आता बघा, त्यानं तुमचा अर्जाचा स्वीकार केला, तो काय काय करू शकते? तुम्ही जे माहिती मागितली ते तुम्हाला तत्काळ पूर्तता करणे, म्हणजे तत्काळ माहिती देणे. दुसरं, तो काय करू शकतो की तुमचा अर्ज मंजूर करू शकतो. 30 दिवसांना भेटा, तुमची माहिती तुम्हाला मिळून जाईल असं म्हणू शकतो. किंवा तो तुमचा अर्ज फेटाळू शकतो. फेटाळेल म्हणजे काय करेल की त्याच्याकडे व्हॅलिड रिझन जर असेल तर तो फेटाळेल. आणि दुसरं म्हणजे काय? विलंब करेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं, सर्वसाधारण परिस्थितीत तुमची माहिती किती दिवसात दिल्या गेली पाहिजे? 30 दिवसात. पण आता 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला म्हणजे विलंबन. या कायद्याने सरळ सांगितलं की तुला उशीर झाला हे आम्हाला सांगू नको, तू विलंब केला म्हणजे तू सरळ सरळ अर्ज फेटाळला असं आम्ही समजू. आता लक्षात घ्या, मग तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला विलंब जर झाला तर तुम्ही काय कराल? अर्ज जर ज्या दिवशी तुम्ही केला, अर्ज केल्यापासून तुम्ही 45 दिवसात, किती दिवस? अर्ज केल्यापासून 45 दिवसाच्या आत. ठीक आहे, जर तुमचा अर्ज फेटाळला, ज्या दिवशी तुम्हाला समजलं तुमचा अर्ज फेटाळला त्याच्या 30 दिवसाच्या आत, तुम्हाला समजा तत्काळ सेवा दिली किंवा मंजूर मिळाली आणि या माहितीने जर तुमचं समाधान झालं नाही, म्हणजे तुम्ही काय हा असमाधानकारक आहात, तुम्हाला असं वाटलं अर्धवट माहिती दिली किंवा खोटी माहिती दिली किंवा उडवा उडवीची उत्तरं दिली, सो सगळ्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? असमाधानी असाल तर आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही काय कराल? प्रथम अपील कराल. ठीक आहे, आता प्रथम अपील कोणाकडे कराल? तर त्या ऑफिसमध्येच लिहिलेलं असतं की याचा कोणता वरिष्ठ अधिकारी आहे. सो जो वरिष्ठ अधिकारी असतो या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्ही काय करू शकता? अपील करू शकता. आता अपिलाचा कालावधी मी सांगितला
किती 30 दिवसाच्या आत. तुम्हाला 30 दिवस येईल, 45 येणार नाही. मी एक तुम्हाला डीप सांगतोय. सो पहिलं अपील जे आहे ना हे किती दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत. कोणाकडे केलं समजलं ना, कोणाविरुद्ध केलं समजलं. कोणाविरुद्ध केलं, जनमाहिती अधिकाऱ्याविरुद्ध. कोणाकडे केलं तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलं. आणि यानं जर या ज्या प्रकरणाचा निकाल आहे हा निकाल किती दिवसात द्यावा, तर हा यानं 30 दिवसातच दिला पाहिजे. कळलं. आता बघा हा पण सेम हेच करू शकते. एक तर तत्काळ पूर्तता करेल, मंजूर करेल, फेटाळेल किंवा विलंब करेल. समजा यानं काहीही केलं, तुमच्या ह्या कंडिशन उद्भवल्या, तर आता तुम्ही काय कराल, आता तुम्ही दुसरं अपील कराल. काय कराल तुम्ही दुसरं अपील, कारण की या कायद्यात फक्त 2च अपील आहेत. मग लक्षात ठेवायचं, दुसरं अपील जे तुम्ही कराल ना ते आयोगाकडे कराल. कोणाकडे, आयोगाकडे. सर मग कोणता आयोग, केंद्र की राज्याचा, तर लक्षात ठेव तुझं हे ऑफिस जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तर तू केंद्रीय आयोगाकडे अपील कर, आणि जर स्टेट गव्हर्नमेंट असेल तर राज्य आयोगाकडे कर. कळलं का. सो आता तू आयोगाकडे अपील केलं, किती दिवसात केलं पाहिजे सर, तर 90 दिवसात. किती दिवसात, 90 दिवस. आणि लक्षात ठेवायचं भारतात एक कायदा आहे लिमिटेशन ऍक्ट. लिमिटेशन ऍक्ट काय म्हणतो रे, की आता नॉर्मली तुम्ही 30 दिवसात काय केलं पाहिजे, अर्ज केला पाहिजे. पण देव ना करो काय झालं की तुम्ही त्या दिवशी तुम्हाला अपील करायचं, त्या दिवशी तुमचा ऍक्सिडेंट झाला, सो तुम्ही 2 महिने बेड रेस्टला होते. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे विशिष्ट परिस्थितीत, अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी वाढलेला असतो. समजलं का. ठीक आहे. सो 90 दिवस आहे. आणि आयोगाने याच्यावर निकाल किती दिवसात द्यावा हे कायद्यात नमूद नाही. लक्षात आलं का. कायद्यात काय नाही, नमूद नाही. कळलं. मग चल लिहून घे, व्यवस्थित लिहून घे. हा फ्लो चार्ट एकदा तू व्यवस्थित लिही, तुला सर्व प्रश्नाची उत्तरं येतील. ओके चलो समजलं. मग मला सांग की तुम्ही कोणाकडे, ठीक आहे, राज्य जनमाहिती अधिकाऱ्याविरुद्ध किती दिवसात, पहिल्या 30 दिवसात. ओके. नंबर नेक्स्ट, केंद्रीय माहिती आयोग. मी तुला आधीच सांगितलं, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग याला कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात, तर दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. कलम 18 मध्ये सरळ मेन्शन केलं आहे. आणि काय सांगितलं की दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत, म्हणजे ते काय करू शकतात, समन्स बजावणे, शपथेवर साक्षी पुरावा घेणे, कोणत्याही न्यायालयाला किंवा कोणत्याही कार्यालयाला दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे, ठीक आहे, कागदपत्रांची तपासणी करणे, द्रव्यदंड लादणे, शास्ती लादणे, पण कारावास देणे नाही. ठीक आहे. सो हे सगळे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. पुढे राज्य मुख्य आयुक्ताची व राज्य मुख्य आयुक्ताची नियुक्ती. आता मी तुला आधीच सांगितलं होतं, तुला आठवते का ह्या गोष्टी. चल आठवत असेल तर लक्षात घे. ओके. सो तुझ्याशीच बोलतोय. मला सांग राज्याचा जो नियुक्ती आयोग आहे, ठीक आहे, यांची नियुक्ती कोण करते, जे आयुक्त आहे याची नियुक्ती कोण करते, राज्यपाल. कोणाच्या शिफारस समितीनुसार 3 सदस्य. कोण कोण आहे, सीएम, विधानसभेचा अपोजिशन पार्टी लीडर आणि एक सीएम नॉमिनेटेड कॅबिनेट मंत्री. आणि हेच जर केंद्रात बघितलं तर केंद्रात अध्यक्ष पीएम असेल, लोकसभेचा अपोजिशन पार्टी लीडर असेल, आणि जर अपोजिशन पार्टी नसेल तर दुसरा पक्ष ज्याच्याकडे सर्वाधिक जागा आहेत आणि जो विरोधी पक्षात आहेत, आणि एक कोणताही केंद्रीय कॅबिनेट मंत्री. आलं का लक्षात. चलो मग मला सांग की या ठिकाणी राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीच्या शिफारसीनुसार कोण करतील. तर आता मला एक सांगे, राज्याच्या संदर्भात आहे ना, मग कोण केलं पाहिजे, राज्यपालानं केलं पाहिजे. ओके. पहिले तर हे एलिमिनेट करायचं, पंतप्रधान आणि विधानसभा हे एलिमिनेट करायची. मग राहिले 2 प्राधिकरण. सो इथं तुझे चुकण्याचे चान्सेस 0.50%. म्हणजे असं समज की बरोबर येण्याचे चान्सेस 0.50% आहे जर 2 ऑप्शन एलिमिनेट केले. आणि तू जर 4 मध्ये जर अंदाजी तुक्का मारत असेल तर समजून घे तुझे बरोबर येण्याचे चान्सेस फक्त 0.25% आहे. कळलं का. चल नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 10. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना कोणाचा अभिप्राय घ्यावा लागतो. ठीक आहे. आता एक लक्षात घे, मला सांग की मी तुला काय सांगितलं होतं की यांना जर पदावून काढायचं असेल तर कारणं सांगितली होती फिक्स. आठवतात का तुला कारणं, येस ऑर नो. ठीक आहे. तुला म्हणजे काय, तुला म्हणजे तुलाच. कळलं का. यस यू. काय सांगितलं होतं, याला पदावून मुक्त करायचं असेल राष्ट्रपती आणि राज्यपाल म्हणजे केंद्रीय आयोग आणि राज्याचा आयोग दोघांबद्दल सेम आहे, सेम प्रोसेस. कळलं का. फक्त केंद्राच्या बाबतीत राष्ट्रपती काढतील आणि राज्याच्या बाबतीत राज्यपाल काढतील. कोणाकडे चौकशी, सर्वोच्च न्यायालयाकडे. कोणत्या कारणावरून, कारण फिक्स दिले आहेत. आलं लक्षात. चलो मग मला सांग यांना तात्पुरतं निलंबित करता येते, मग कोणाच्या चौकशीवरून, तर त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय. आलं लक्षात. कोणाचे रे बाबा, सर्वोच्च न्यायालय. हे निवडणूक आयोग येईल का इथं, नाही. पंतप्रधान येईल का, नाही. विरोधी पक्षनेता येईल का, नाही. नंबर
प्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या, सगळं बोललो आहे मी, आठवत असेल तर तुला, विसरू नको. प्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून किती वर्ष काम करते, इथं एकही ऑप्शन नाही. का नाही माहिती आहे का आजचा ऑप्शन? कारण की लक्षात घे 2019 ला सुधारणा झाली ना. हा प्रश्न कधीचा आहे? 2011चा. त्यावेळेस काय होतं? 5.65. आणि आज काय झालं लक्षात घे. जर आज प्रश्न फॉर्म झाला, मी तुला सांगेल उत्तर काय आलं पाहिजे. लक्षात घे काय असेल. आज जर असा प्रश्न आला आणि तुझ्याकडे ऑप्शन असा आहे, मी तुला काय सांगितलं, आज काय आहे? आज 3.65 आहे, बरोबर ना. चल आता ऑप्शन तुला आयोगानं काय केलं, हे असे ऑप्शनच नाहीत तुला. ओके चल, ऑप्शन काय आहे? हा 5 आहे. ओके, हा 2 आहे. एक आलं 3 वर्ष. लक्षात घे 3 वर्ष. आणि एक आलं की केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे, केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे. सो लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं? उत्तर असेल केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे. कारण की या कायद्याचं कलम काय म्हणतं माहिती आहे का? जो कालावधी असेल आयुक्तांचा, हा केंद्र शासन अधिसूचना काढेल त्यावरून ठरवेल. आणि 2019 मध्ये केंद्र सरकारनं अधिसूचना काढून 3.65 ठरवला. सो सर्वात संयुक्तिक उत्तर हे असेल. आणि जर हे ऑप्शन नाही आहे तर मग 3 वर्ष. आलं लक्षात? नंबर नेक्स्ट. सगळे बघायचे आहेत बरं का, सर्व प्रश्न बघायचे आहेत. आणि पार्टमध्ये, एकामध्ये तर एवढे प्रश्न शक्य नाही आहेत, पार्टमध्ये, कारण की एक्सप्लेनेशन लेंदी असतं. सो तुम्हाला जर वाटलं की हे सॅटिस्फॅक्शन होतंय सर आमचं याच्यात, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, की जेणेकरून आपण याचा नेक्स्ट पार्ट घेऊन येऊ. ओके चलो. खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही? मी आधीच सांगितलं आहे, विदेशी शासनाकडून जर विश्वासपूर्वक माहिती मिळाली असेल, कलम 8.1 मध्ये सांगितलं आहे. कुठं? कलम 8.1 मध्ये. जर विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक माहिती मिळाली, ते सांगता येत नाही, कारण की त्यांना काय होते, विश्वास कमी होऊ शकतो. दुसरं, जी माहिती प्रकट केल्याने संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, हे कुठं सांगितलं? 8.1 मध्ये सांगितलं. ओके. नंबर नेक्स्ट, जी माहिती प्रकट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होतो, हे कुठं सांगितलं आहे? 8.1 मध्ये. सो असं जर होत असेल तर ती माहिती, मी तुला आधीच सांगितलं, कलम 8 मध्ये 10 मुद्दे आहेत. त्या 10 मुद्द्यांपैकी हे 3 मुद्दे आहेत जे ABCD मध्ये मांडले आहेत. हा F नंबरचा, हा C नंबरचा, हा B नंबरचा. सो अशी माहिती असेल तर 8 द्वारे सूट, म्हणजे या कायद्याचं कलम 8 काय म्हणतं, काही माहिती तुला काय देता येते, सूट देता येते. आलं लक्षात? चलो आगे बढ़ेंगे. जर मागितलेली माहिती जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल, आधीच सांगितलं जीवित व स्वातंत्र्याच्या, हा तर आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. आतापर्यंत किती वेळा विचारला असेल याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. सो लक्षात ठेवायचं, जर एखादी माहिती जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल तर 48 तास रे, 2 दिवस काय नाही, 2 दिवस म्हणजे वेगळं होऊ शकते. एखादं कॅलेंडर असेल एखाद्या तरी देशाचं, एखाद्या धर्माचं, त्याच्यात काय दिवस म्हणजे 4-5 दिवसाचा, ठीक आहे, 26 तासाचा असंही असू शकतं. ब्रिटिश कॅलेंडर जे आहे, ठीक आहे, सो त्या ब्रिटिश किंवा इंग्लिश कॅलेंडरमध्ये 24 तासाचा एक दिवस होतो. आलं का लक्षात? मग लक्षात ठेव, हे जे 48 तास उत्तर पाहिजे, काय पाहिजे? 48 तास. ठीक आहे. आता काही कालमर्यादा सांगतो, व्यवस्थित लक्षात घे. बोर झालेत का, थकलेत का? नाही, थकायची परमिशन तुम्हाला नाहीच नाही. मी काय सांगतोय, स्टिप्युलेटेड टाइम बॉन्डिंग, स्टिप्युलेटेड टाइम बॉन्ड जाऊ द्या, ते जाऊ द्या. हां, विशिष्ट कालमर्यादा. विशिष्ट कालमर्यादा म्हणजे काय? किती कालमर्यादेत काम केलं पाहिजे. ओके चला समजून सांगतो. हे बघ काय असतं, समजा माहिती अधिकाराचा अर्ज जर केला, याच्यावर एकूण एक याच्यावर प्रश्न आहे. जर अर्ज केला, समजा सर्वसाधारण परिस्थिती आहे. सर्वसाधारण परिस्थिती म्हणजे काय? इतर परिस्थिती नसताना. समजा तुम्ही सर्वसाधारण परिस्थितीचा अर्ज केला तर तुम्हाला जी माहिती आहे ना, ही माहिती दिल्या गेली पाहिजे 30 दिवसात. किती दिवस? 30 दिवस. अर्ज केला पण 30 दिवसात. जर RTI मध्ये तुमच्या जीवितचं स्पेलिंग चुकलं नाही का, हां, तुमच्या जर जीवित अथवा स्वातंत्र्याच्या संदर्भात, जीवित अथवा स्वातंत्र्याच्या संदर्भात माहिती असेल तर किती तासात? 48 आवर्स मध्ये दिल्या गेली पाहिजे. ठीक आहे. अजून पुढे सांगतोय, जर माहिती ही सहाय्यकाकडे, म्हणजे सहाय्यक म्हणजे समजते का, की काय या कायद्यामध्ये सरळ सांगितलं आहे की एखाद्या ऑफिसच्या खूप साऱ्या ब्रांचेस असतील तर, फॉर एक्झाम्पल जिल्हाधिकारी कार्यालय आहे तुमचं, तर तुम्ही प्रत्येक जण जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ शकत नाही. मग तुम्ही काय करायचं, तुमच्या SDOच्या ऑफिसमध्ये जायचं, तो उपविभागीय जनमाहिती अधिकारी असतो. आणि जर तुम्ही सहाय्यकाकडे अर्ज केला तर त्या अर्जाचं हस्तांतरण त्या सहाय्यकानं मेन PIO कडे किती दिवसात केलं पाहिजे? 5 दिवसात. ठीक आहे. जर तुम्ही त्रयस्थ पक्षाची माहिती मागितली, त्रयस्थ पक्ष म्हणजे काय? त्रयस्थ पक्ष म्हणजे तिसऱ्या पक्षाची माहिती मागितली,
ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आहे, मी MPSCतून टॉप केला आहे आणि तुम्हाला माझे राज्यसेवेचे पेपर पाहिजे किंवा राज्यसेवेत एका व्यक्तीनं टॉप केलं आणि त्याचे पेपर तुम्हाला पाहिजे आहेत, सो ती माहिती तिसऱ्या पक्षाची आहे. जरी MPSCला तुम्ही मागून राहिले तरी तिसऱ्याला. मग MPSCने काय केलं पाहिजे, जर माझी माहिती मागून राहिले तुम्ही, ओके, तुम्ही मागून राहिले, MPSCला मागून राहिले, माझी मागून राहिले, म्हणजे मी तिसरा पक्ष आहो. ओके, सो अशा वेळेस MPSC मला काय करेल, 5 दिवसात नोटीस देईल. 5 दिवसात नोटीस देईल आणि मला विचारेल की हे बघ बाबा पवन, तुझी माहिती आहे ना एका व्यक्तीनं मागितली, ठीक आहे, की त्याला पाहिजे तुझे पेपर. मग मी काय करेल माहिती आहे काय, त्रयस्थ पक्ष त्याच्यावर अभिवेदन करेल. अभिवेदन म्हणजे रिस्पॉन्स. आणि मी किती दिवसात उत्तर दिलं पाहिजे, 10 दिवसात, की माहिती द्या किंवा नका देऊ. आता द्या म्हटलं तरी तो देतो, नाही द्या म्हटलं तरी देतो. शेवटी PIOचा निर्णय अंतिम असतो. आणि जर PIOनं जर माझ्या म्हणण्याव्यतिरिक्त माहिती दिली, म्हणजे म्हणण्याच्या विरोधात माहिती दिली, तर त्रयस्थ पक्ष पण नोटीस अपील करू शकतो. कळलं झालं. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा सर्वसाधारण परिस्थितीत माहिती असते 30 दिवस, जीवित स्वातंत्र्याचे 48. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही माहितीचा अर्ज सहाय्यकाकडे करता तेव्हा त्याला 5 दिवस एक्स्ट्रा लागतात ना, म्हणून यांना माहिती 30+5 दिवसात दिली पाहिजे. किती, 30+5. मग सहाय्यकानं किती दिवसात दिली पाहिजे, 30 का नाही 35. मला सांगा, त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात माहिती असेल तर त्यांना 30 दिवसात दिली पाहिजे का नाही, कारण की 10 दिवस त्याच्या उत्तराला लागतील. म्हणून त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात माहिती किती दिवसात दिली पाहिजे, 30+10 दिवसात, म्हणजे 40 दिवसात. आलं लक्षात, झालं. कायद्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट कळली की सर्व कळतं. लिहायचं राहिलं का, लिहून घ्या, मी बाजूला होतो. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. माहिती अधिकार अधिनियमानुसार लोकसभेचे किंवा, म्हणजे इथं विचारलं की लोकसभा असेल किंवा अनेक साऱ्या संस्था असतील तर त्याच्या संदर्भात सक्षम अधिकारी म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या, काही संस्था आहेत ना ज्या स्वायत्त आहेत स्वतःमध्ये, आणि त्या ठिकाणी नियम करण्याचे अधिकार जे आहेत ना हे सक्षम प्राधिकाराला दिले आहे. सक्षम प्राधिकारी म्हणजे काय असते, सक्षम प्राधिकारी म्हणजे असे अधिकारी, ओके, सक्षम प्राधिकारी म्हणजे असे अधिकारी, ठीक आहे, की ज्यांना त्या इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात RTI करण्याचे अधिकार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, लोकसभा आहे, विधानसभा आहे, राज्यसभा आहे आणि विधान परिषद आहे. तर या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष, म्हणजे लोकसभेमध्ये लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेत विधानसभेचे, आता त्यांना काही म्हणू द्या, मी चेअरपर्सन म्हणतो या, राज्यसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष. कळलं. समजा जर संविधानाने स्थापन संस्था असेल, ठीक आहे, संविधानाने स्थापन संस्था, मग यांच्यासाठी RTIचे नियम कोण करेल, केंद्रासाठी करेल राष्ट्रपती आणि राज्यासाठी करतील गव्हर्नर. समजा युनियन टेरिटरी आहे, तर युनियन टेरिटरीच्या संदर्भात कोण करतील, तर 239 अनुच्छेदाद्वारे निवडलेला प्रशासक, मग त्याला तुम्ही प्रशासक म्हणता किंवा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणता. ठीक आहे, कळलं का. हा प्रश्न नेहमी विचारा 239 अन्वय. जर समजा सर्वोच्च न्यायालय आहे तर त्या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया सक्षम प्राधिकारी असेल. जर हायकोर्ट आहे तर या ठिकाणी कोण असेल, चीफ जस्टिस असेल. हे काय असतात, हे सक्षम प्राधिकारी असतात. कळलं, आलं का लक्षात. सो पण एक लक्षात ठेवा, इथं काय विचारते माहिती आहे का, PM आणि CM हे सक्षम प्राधिकारी नसतात. कोण असतात, हे लोक अध्यक्ष या चारही संस्थांचे. संविधानाने स्थापन केल्याच्या बाबतीत प्रेसिडेंट आणि गव्हर्नर, UTITच्या बाबतीत प्रशासक 239 अन्वय, SCच्या बाबतीत चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हायकोर्टच्या बाबतीत चीफ जस्टिस. ओके, सो तेच विचारलं की कोण येत नाही, कोण विचारलं की लोकसभेच्या बाबतीत कोण असतील, लोकसभेचे अध्यक्ष आहेत का, हो लोकसभेचे अध्यक्ष. हे तर नसतातच, हे पण नसतात आणि हे पण नसतात. पुढे, माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला, तर उत्तर लक्षात ठेवायचं, स्वीडन 1766. 1990 पर्यंत केवळ 13 देशांनी कायदे केले होते. 1990 नंतर बऱ्याचशा देशांनी हे कायदे स्वीकारले. ओके, चलो आगे बढ़ेंगे. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 नुसार जनमाहिती अधिकाराच्या निर्णयामुळे व्यथित झालेली व्यक्ती अपीली अधिकाऱ्याकडे किती दिवसात, तुम्हाला माहिती आहे 30 दिवसात अपील करते. किती दिवसात, 30. ओके, त्यानं निकाल किती दिवसात दिला पाहिजे, 30 दिवसात. तुम्हाला काय सांगितलं, कायदा मुखगत होईल, मुखगत. ओके, चलो, कलमाच्या वगैरे सर्व ट्रिक्स तिथे दिले आहेत. नंबर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 19 व त्याचं उपकलम 1 मधील निर्णयाविरुद्ध दुसरे अपील कोणाकडे, आयोगाकडे. कोणत्या कलमानुसार, 19, कारण की या कायद्याचं कलम 19 अपीलाच्या संदर्भात आहे, हेडिंग अपील आहे. सो लक्षात ठेवायचं. ओके, 19 अक्षर आठवते का तुम्हाला, याचं काय आहे 20 आणि याचं यस आहे. यस म्हणजे काय, सुप्रीम अपील, असं लक्षात ठेवायचं. ओके, आणि दुसरं अपील किती दिवसात आहे, 90 दिवसात. ओके, चलो आगे बढ़ेंगे. मागितलेली माहिती जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल, रिपीटेड क्वेश्चन, 48 तास.
माहिती अधिकाराचा अधिनियम 6.1 जर 6.1 नुसार 6.3.1 नुसार 6चं 3 आणि त्याच्यातलं 1 नुसार किती दिवसात जनमाहिती अधिकारी त्यांच्याकडे केलेला अर्ज त्याच्या अधिकार क्षेत्रात आहे त्याच्याकडे पाठवेल. म्हणजे समजलं का, जर तुम्ही अर्ज केला समजा एखाद्या अधिकाऱ्याला ते त्याच्याकडे माहिती नाही आहे, ती माहिती आहे दुसऱ्याकडे, किंवा तुम्ही सहाय्यकाकडे अर्ज केला आणि ती माहिती त्याच्याकडे नाही दुसऱ्याकडे आहे, तर त्यानं अर्जाचं हस्तांतरण किती दिवसात केलं पाहिजे? 5 दिवसात. माहिती अधिकार अधिनियम प्रत्येक व्यक्तीला माहिती हक्काची हमी असेल. हे कोणत्या कलमात आहे? 3. मी ऑलरेडी सांगितलं आहे, सी फॉर सिटीजन. आता हे बघा, हा प्रश्न किती सुंदर आहे. अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. मला सांगा, सर्व माहिती मिळवण्याचा हक्क आहे का रे? मला सांगा, गुप्त वार्ता संघटना माहिती मिळवता येते का? नाही सर, सर्व माहिती नाही, देण्याजोगी माहिती मिळवण्याचा हक्क आहे. म्हणजे बघा, ही माहिती मिळवण्याचा हक्क आहे का? नाही. ही आणि ही माहिती मिळवण्या म्हणजे देण्याजोगी माहिती मिळवण्याजोगी माहिती मिळवण्याचाच हक्क आहे. सो सर्व शब्द असल्यामुळे ओके, या इथं सर्व शब्द असल्यामुळे हे विधान चुकलं. सर्व नाही, मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा हक्क. त्याच्यामुळे पाहिजे नाही, निघून गेलं, हे निघून गेलं. ओके, आता बघा, जेव्हा अशी माहिती जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भात असते तेव्हा 24 तास आहे का? 48. सो ब निघून गेलं. आता काय? सर्व चुकीचे आहेत. आणि बघा, जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसान भरपाई मिळू शकते. अगदी चुकीचं. या कायद्यानं सरळ सांगितलं, न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी म्हणजे न्यायालयात जाता येत नाही, आयोगात जावं लागेल, आयोगाचा निर्णय अंतिम असेल. सो त्याच्यामुळे विधान सर्व चूक. पुढे बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतीकडून परमिशन कधी मिळाली? सर 15 जून 2005. आणि याच दिवशी काय झालं होतं? कलम लागू झाले होते. काही अंशतः कायदा लागू झाला होता. 4.1, 5.1, 5.2, त्यानंतर 12, 13, 14च्या जागी 24, 15, 16, 17च्या जागी 27 आणि 28. ओके, आणि 120 दिवसानं पूर्ण कायदा अधिनियमित झाला 12 ऑक्टोबरला. ठीक आहे, तारखा दोन्ही लक्षात ठेवायसारख्या आहेत. बघा, दोन्ही तारखा कशा आहेत? लक्षातच राहतात. कायदा संमत कधी झाला? तर 15 जून. 15 जून म्हणजे 5 जूनला काय असते रे? 5 जूनला पर्यावरण दिन असते. आणि कायदा 120 दिवसानं इम्प्लिमेंट होईल म्हणजे 12 ऑक्टोबर. आणि 2 ऑक्टोबरला काय असते? गांधी जयंती. चला पाठ. चलो, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील 17.3 नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरून काढून टाकू शकतात? तर तुम्हाला माहिती आहे, न्यायालयाने नादार घोषित केलं. अगदी बरोबर. नैतिक अधपतन, अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलं. अगदी बरोबर. आणि त्याच्या पदाव्यतिरिक्त तो वेतनी रोजगार करत असेल. पण तसंच काढतात का? नाही. काय आहे की त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केली पाहिजे, सदस्य दोषी असला पाहिजे. पुढे, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 12 नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये काय म्हणते? कोण नसतात. तुम्हाला माहिती आहे ना, असते कोण? पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो, भारताचे सरन्यायाधीश असतात का? नाही. PM नॉमिनेटेड मंत्री असतो. म्हणजे उत्तर काय पाहिजे? उत्तर क्रमांक 3. ओके, नंबर नेक्स्ट. माहिती अधिकार अधिनियम 7 मध्ये सर्वसाधारण परिस्थितीत किती दिवसात माहिती दिली पाहिजे? 30 दिवस. सर्वसाधारण परिस्थितीत माहिती किती दिवसात? 30 दिवसात. आलं लक्षात? मी काय सांगितलं? मी बेसिक एकदा कव्हर केलं की तुमचे PYQ ऑलरेडी सॉल्व्ह होतात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005चा उद्देश काय आहे? तर माहितीचा अधिकार बहाल करणे. अगदी बरोबर. लक्षात ठेवायचं, माहितीचा अधिकार हा संविधानिक अधिकार नाही बाबा. संविधानानुसार मिळाला असता तर संविधानिक, पण हा कोणता आहे? वैधानिक अधिकार आहे. कळलं? दुसरं, सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळवण्याची शाश्वती देणे. अगदी बरोबर. या कायद्याचं कलम 4 सरळ सांगतं की तुमची माहिती लोकांपर्यंत सुलभपणे पोहोचावी अशी तुम्ही व्यवस्था करा. तिसरं, सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे. सो वरीलपैकी सर्व. ओके, तो एक लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे जर तुम्हाला हा कायदा एकदम सोपीमध्ये करायचा असेल तर मी परत एकदा सांगतोय की प्ले स्टोअरवर जाऊन काय करू शकता? तुम्ही ॲप डाउनलोड करून माझा कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टीचं समाधान आणि आजपर्यंत घेतलेल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, सो आजच्या जे सेशन आहे, ओके, आजच्या सेशनमध्ये आपण काय केलंय की तुमचे जे विचारलेले 25 प्रश्न आहेत त्यावर एक्सप्लेनेशन बघितलं. तुमचा फीडबॅक जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल याचा दुसरा पार्ट 2 यावा तर जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. तुम्हाला मुख्य परीक्षेच्या खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.